नाव सदाशिव अप्पासा बगले, तालुका आतनी आणि जिल्हा बेळगाव. राहणार केळगाव. राहणार खेळेगाव, जिल्हा बेळगाव. आणि कर्नाटक येतो. आणि मागच्या वेळी मी तर साप धरला पण हे रेस्क्यू पाहिजे काय हिच्यापेक्षा मोठं पाहिजे का बागला मुत्र्या बाथरूम मध्ये आहे तिकडे पाणी म्हटलं की ह्याच्यात येतो. बाथरूम मध्ये बघत पाणी टाका. पाणी चालू कर काय यार ಹೆಂಗ್ ಇರ್ತಾರ ನಾವು ಯಾಗ ನಮ್ಮ ಮಮ್ಮಿನ ಕೇಳ ಕಾಣ ಆಟೈತ ನಾನು ಹೊಡೇನೋ ಮರ ಇಲ್ಲೇ ಇತ್ತು ಮಾರಿ ಬರ್ವತ್ತಾವ ನಾವು ತುಳಿಲಿ ಹೊತ್ತು काय बघत ಆದ್ರೆ ರಿಟರ್ನ್ ಒಳಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಹೊರತಾಗಿ ಮತ್ತೆಲ್ಲಿಲ್ಲ त्याच्यात असं कुठं खाली आणि हॉल आहे काय हित आहे की कुठं आहे इथं जरा बसका आहे कुणीकडे इथं इथल्या बसका बहुशिकीन त्याला तुम्हाला साप इथंच दिसलाय ना यातूनच आत गेलेला फरशी फरशी आहे बघा इथं फरशी खाली बघा इथं कडे बघू ते. ಅವು ಎದುರು ಬರ್ತಾವ ನೀರು ಟಾಯ್ಲೆಟ್ ಮುಂದೆ ಒಂದು ಇದನ್ನ ಇತ್ತು ಅಲ್ಲಿ काय इथं काय या? तिथंच पाईप घातले होते नाही, हे पाईप इथनंच यायले ना ते पाणी आतून यायले. होय होय नाही ते माग हा आहे ही पाईप आहे ना हा पाईप आहे त्याच्यात याचा काय प्रश्न नाही. ही पाईपच आहे साप. येली तिथं एक धरणार आलंय हा बाहेरला आले बघत नाही नाही आतल्या बाजून बघ. पायपच उकरून काढा जाऊ तिकडे बोंबला तरी पण साप खावायला पाहिजे आज बघत पलीकडे बसलाय पण कुठं मामा याला बंद करा पुरं पाणी सोडा मग हे काढा येते करूया तेव्हा श्वास बंद करूया. हा तसा श्वास बंद मग त्या बाजूने येऊ शकते म्हणजे पाणी पुरं करूया श्वास थोडं बंद होऊन दे मग आपोआप येते श्वास बंद करूया. नाही तिकडे जात नाही कुठं जात नाही मम्मा भिवून असं त्याला फडकं घाल चांगला आणि पाणी भरा. सळला घाल पॅक करूया म्हणता इकडं नको सोडा पाणी मामा आज जा बघत टॉयलेट मध्ये जाईला नाही जात साप पाहिजे नाही जात. ओ थांबा ते बघत सोडतोय तिथे कपडा घाल नको बघत काय इकत आणलं की आधी वाट साफ करायचं ना मुड हो का को साप मी नाही पाहिजे तुम्ही धरणार हा तुम्ही धरणार ए नाही 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 लागली का पैसे मागच्या वेळी तुम्ही होता ना ते टॉयलेट मध्ये ते टॉयलेट बसायचं टॉयलेट मध्ये जायला म्हणतो मी बघत सोड पाणी आरवा ए मम्मी अवघण चेड्या का त्याला नाही जात नाही येऊन ते तुला जाऊ मला तू काय म्हटलं होतास मामा येतोय आला जा घाल जातो आता ते द्यायला जा मामा तिकडे कपू धरतोस मी घालू तार घाल तिकडे नाही मी दिवस तो धर. अरे 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 काय करता करा वाट साप धरा बघा साप 100% तुमचा अंदाज आहे मागच्या वेळी नाही तुम्ही बोळा घातला ते चांगलं नाही बोला काढला नसेल तर आम्ही बाहेर येऊ देत नसतो त्याला दंगा करतो आम्ही दंगा करून त्याला कान नाहीत ना भैया तार झाड बघ नाही बघत
त्यांना 200 रुपयाचे पाईप म्हणजे लय नाही, लगेच काढतात बघ पाईप तिथनं. साप इथं आहे बघा, हे इथं मग तिथं ही नेते हो पुढे पाईप वेगळाच आहे कुठं ही तिथनं धरून. फरशी काढा तुम्ही फरशी काढा हे बघा तिकडे या. हा. तिथे इथं जा, हे करा. कुठं उकरा हा, इथं उकरा तिथं, हा. तिथनं एक पाईप वेगळाच आहे बघा धरून. इकडं 3 इंच पाईप आहे, तिकडं 2 इंच आहे. ते सांगायला तिथनं गेलं काय मी तुम्हाला हे करतो सर. काय तर करा वाटतं पाईप फोडू दे, काय होऊ दे. हे बघा येत बाहेर 6 फूट आपण धरायचं. काढूया. हे दार ನೀ ಅಲ್ಲಿ ದಾರ ಮುಚ್ಚಬೇಡ, ನೀ ಅಲ್ಲೇ ನಿಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ಹೋದ ನೋಡದ ಟಾಯ್ಲೆಟ್ ದಾಗ ಹೋಗಿತ್ತ ಬೇರೆ ಟಾಯ್ಲೆಟ್ ಮ್ಯಾಗ ಇದ್ರಲ್ಲ ಟಾಯ್ಲೆಟ್ ಬೇರೆ ಕಟ್ಟುನ ಖರೆ ಅದ मोठं मोठं कुठं आहे मामा कॉलरी? हा तिथं जाऊ तुम्ही हो आहे बघा. हाय, बघत हाय हाय इकडे इकडे. अरे इथं मोठं मोठं आहे बघ. खूप किती मोठं आहे. अरे बापरे, अरे बापरे, पकड्या उकर कुठं पकडू सांग? तू कुणीकडे चाललाय मलाच कळलं ना. तिकडे तोंड कर, तिथं धर. धर धरतो थोडा. तिकडे जा घेऊन बाय. कसा धरला पोरानं एक. आणि मित्रांनो आता मनसाप येतो बिनविषारी बाथरूम मध्ये आल्यामुळं त्याला सुरक्षित पकडला. हाच आहे ना, गेले 2-4 दिवस झालं हाच आहे ना, काय अडचण नाहीये. आत्मी तालुका येतोय आणि खेडेगाव येतोय. कवटे मंकाळून फोन केल्यावर एक बाथरूम मध्ये सगळं पॅक करून बसलेलं होता. मी तब्बल 1 वर्षाच्या मागे आलो त्यावेळी हा धामण साप एका पाईप मध्ये बसलेला होता. यांच्या हे भेलेले होते. साप ओळखता येत नाही. हा साप बिनविषारी येतो, शेतकऱ्यांना उंदरं खाऊन मदत करणारा. आणि असा साप जरी माणसाला मुळात चावत नाही, मम्मी तो मावना जरी चावला मित्रांनो तर याच्यापासून काहीही धोका नाही आहे. आणि हा कोणी जरी धरला तर याच्यापासून धोका नाही आहे तुम्हाला. तुम्हाला मराठी कळतंय ना? तर बघा हा साप उंदरं खाऊन तुम्हाला मदत करणार आहे. हा साप जरी इथून आपण बाजूला नेऊन सोडला तर इथं विषारी साप येतील, ज्याच्यापासून म्हणजे 20 जाऊन माणसांचे डेट होत्या असा हा साहेब असतोय. त्यांच्या हातात द्या. हे वाटतंय आजोबा तुम्ही आता इथंच राहिला. हा साप आयुष्य गेले जातं. तुम्हाला साप बघितल्याची भीती वाटते नुसते. हा साप चावला हजारदा तर माणूस मरत नाहीये. फक्त माणसाचे गैरसमज आहे. जरी विषारी चावला तरी पण माणूस मरत नाही. अँटीस्नेक विनम आत्मीला मिळतंय. अर्ध्या तासात आपण जाऊन पोहोचू शकतोय आणि आपला जीव वाचू शकतो. टॉयलेट ನೀರು ಬಂದ್ ಮಾಡ್ರಿ. तर आपलं भ्यासाठी हे होतंय. फक्त नुसती भीती, काही नाही. यातली तुम्ही कोणही यातली लेडीज हा साप धरणार, तुम्ही धरणारा हा तुम्हाला काहीही करणार नाही. साप का धरणारा लहान बाळ कसं आपण ते काकत घेतलंय ना असा तरी तुम्हाला चावणार नाही. याच्यापासून तुम्हाला अजिबात काही धोका होणार नाहीये. फक्त तुम्हाला हा साप असा दिसला ना भीती वाटते. भीती वाटते. भीती एकदम. आणि एक नाही हो, कसं आहे सांगतो तुम्हाला, ते पोटासाठी खाता येतं. पोटासाठी उंदीर आणि बेडूक खाऊन येतो. आणि तो तिथं का गेला? गारवा होता. गारव्यासाठी तो गेला. त्याचं डोळे चालू आहे का बंद आहे बघा. हा? तो भैया इकडे येणार ना, ये की तू. तुला तर साप जवळ दाखवायचं होता भीती मोडायला. माझी इच्छा आहे की सापांच्या बाबतीत भीती मोडली पाहिजे. तो तुमच्याच नाही, हा काही गावी नाही. खाली हा तुमच्याच गावातला आहे ना मित्र. छान रित्या धरला याने, त्याचं अभिनंदन आहे. व्यवस्थित रित्या. आणि प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय साप धरायचं नाही. आता विषारी नाग असता तर मी याला दिला ना. मला माहिती आहे बिनविषारी दामन याला जरी चावला तर त्याच्यापासून काही धोका नाही. भैया तुला काय वाटतंय? चावत नाहीत काय? हा, तू कसा पण धरणार त्याला लहान बाळासारखा असा काय नाही. हा चावणार नाही. उंदरी खाऊन मदतच करणार तुम्हाला. मला 15-20 किलोमीटरवरनं तुम्ही बोलवला. आहे का तेवढा वाईट साप? नाहीये. आणि हा साप जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत विषारी साप येत नाही. हा इथली तुमची सगळी उंदरं संपवतो. बरोबर. राहू दे काय इथं एक पण नाही. आणि जोपर्यंत शिव आहे तोपर्यंत वस्तात आहे. मग राहू दे काय. हा राहून दे मी म्हणतोय. हेच महत्वाचं आहे. जरी हा चावला तर माझी सगळी इस्टेट तुमच्या नावावर करतो. याला चावून माणूस नाही. साहेब आमचं उंदर हे गिर्या सकट खात होतं. खात होता. फक्त हा एकच साप आहे. कोणीही करणार. हा लहान मुलाला चावणार नाही. काय नाही.
हो त्याला वैरीची वायर पिशे कोण हे नोडो, अरे, अरे, ಅವ್ನ್ ಕೈಯಾಗ್ ಕೊಡ್ಲಾರ ಕರೆ. एवढा सुंदर एवढा मोठा नाग साफ व्हायला याला 2-4 वर्ष इथं राहायला लागलं हा. त्यावेळी खाऊन झालं हेरू तुमच्यातली नोडले. उंदरं. आणि हा गेल्यावर तुमची उंदर कोण संपवणार सांगा. एक वर्ष झालं बघा आता उंदर नाही. हा, मांजर जात नाही होल मध्ये होय. होल मध्ये जात जातंय. मचल उंदरं खाऊन येतात. होय, आमच्यात लय उंदर होतो. आणि लोकांचे गैरसमजूत आहेत. हा. हे असल्या बायकांना असला साप चावला पायातून गेला तर ते भिवून बसते म्हणजे कळत नाहीये आम्हालाच आता की ती भीव वाढत होता. हा. बघा ना तुम्ही आता तरुण बघायची त्वचा. काय करा नाही काय करत मामा ती भीती आहे ना. हो वैरीची पिशवी जात आहे. हे ಒಂದು वायर पिशे कोण का पाहिजे तुम्हाला हा साप छान आणि सुंदर किती सुंदर आहे बघा साप ए धरतात म्हणता हे छान आणि सुंदर रेड स्नेक मित्रांनो बेळगाव कर्नाटक मध्येच येते आणि तो कर्नाटक सुप्रसिद्ध सर्प मित्र आनंद शेट्टी सर आणि निर्जरा शेट्टी मॅडम यांचा मुलगा आहे आणि त्यानं तो सुंदररित्या रॅट स्नेक मामासोबत असल्यामुळं आणि प्रोफेशनल ट्रेनिंग असल्यामुळं या सापाला पकडलेला आहे मानवी भीतीमुळं. हो आणा की ताई देख त्याला तुम्ही तिकडे का लांब थांबलाय बघा थांब या भाऊ आहे पाहिजे तुला भाऊ नुसती भीती तुमच्या लक्षात आलं नुसती मामा ते तोंड धरा मामा तकडे येत नाही आता मामा तकडे कोपड मामा त्याला बांध तुला जर बांध तुला त्याला आहे का तेवढा वाईट भयानक साप मोठा होता मान्य आहे का तेवढा तुम्हाला भीती कमी आली की नाही म्हणजे हा नाग आहे विषारी पकडूया भैया चावत नाही काय नाही हो चावत साप वाटतंय तुम्हाला तर तुम्हाला कमी आली की नाही भीती ನಾವು ಕೆಳಗಾವ್ ಗ್ರಾಮದವರು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ತೋಟದಲ್ಲಿ ಒಂದು ಹಾವು ಇತ್ತು ಅದು ಏನು ಇಸ್ಕಾರಿ ಹಾವಲ್ಲ ಇಂಥ ಹಾವು ಅದಿದ್ರೆ ನೀವು ಬಡಿಬೇಡ್ರಿ ಅದ ನಮ್ಮ ಆಜು ಬಾಜು ಇವು ಇಲಿ ಹೆಗ್ಗಣ ಅಂಥದ್ದು ಇಂಥದ್ದು ಬರೋದು ನಾವು ನೋಡ್ಕೋತೈತಿ ಆದ್ರೂ ನಮಗಿದು ಭಯ ಬಂದ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕವಟೆ ಮಂಕಳದಿಂದ ಹಿಡಿಯವ್ರನ್ನ ಕರೆಸಿ ಹಿಡಿಸಿ ಇವತ್ತು ಹಿಡ್ದಾರ ಅವರು ಇದು ಪ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ಯಾರು ಮುಂದೆ ಅದೇನು ಯಾರಿಗೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಇಂಥದ್ದು ಏನ ಇದ್ರು ಹಾವುದಾಗೂ ಅನೇಕ ಪ್ರಕಾರದೆಲ್ಲ ಹೇಳ್ರು ನಮ್ಮ ಕೈಯಾಗ ಕೊಟ್ಟರು ಏನೋ ಮಾಡ್ರು ನಮ್ಮ ಭಯದಿಂದ ನಾವು ಇದು ಇಸ್ಕಾರಿ ಹೇಳಿ ಕಿಸಿಂದ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡು ಅಂಜೆ ನಾವು ಹಿಂಗೆಲ್ಲ ಆಗ್ತೀವಿ ಅನ್ಸಬಾರ್ದು ಇಂಥ ಹಾವುಗಳಿದ್ರೆ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಮನೆ ಸುತ್ತಮುತ್ತ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಇವು ಇಲಿ ಹೆಗ್ಗಣ ಅದ ಇದ ಅಂಥದ್ದು ಯಾರು ಕಾಟ್ ಬರಂಗಿಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಬೆಕ್ಕದು ಇರ್ತಾವ ಕರೆ ಅವ ಗುದ್ನ್ಯಾಗ ಹೋಗಿ ಅದನ್ನ ಹಿಡಿದಿಲ್ಲ ಇದು ಪೂರಾ ಬೇಕಾಟ್ ಈಟ ಈ ಜಾಗದಾಗಿದ್ರು ಹೋಗಿ ಹಿಡಿದೈತಿ ಅಂತ ಹಾವು ಐತಿದ ಇದನ್ನ ಇವತ್ತು ಅವ್ರು ಪ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೊಂಟ್ರ ನಮ್ಮ ಭಯದಿಂದ ತೊಗೊಂಡು ಹೊಂಟ್ರ ಅವ್ರ ಧನ್ಯವಾದ ಮಿत्रांनो